बघा 132चा स्क्वेअर आपण करत आहोत 17424. तर बघा या ठिकाणी आपला फॉर्म्युला आहे ABC, तर म्हणजेच A स्क्वेअर ऑब्लिक 2AB प्लस 2AC प्लस B स्क्वेअर 2BC ऑब्लिक C स्क्वेअर. म्हणजेच ABC हा कशाप्रमाणे आहे 132 प्रमाणे, म्हणजे 132 म्हणजेच ABC. तर बघा 1 म्हणजे A 1चा स्क्वेअर, नंतर 2 इंटू 1 इंटू 3 2 इंटू 1 इंटू 2, नंतर 3 स्क्वेअर 2 इंटू 3 इंटू 2 ऑब्लिक C स्क्वेअर म्हणजेच 2चा स्क्वेअर. मग या ठिकाणी 1 6 आला, 4 आला, त्याच्यानंतर 3चा स्क्वेअर तुमचा 9 आला, परत 12 आले आणि 4. म्हणजे या ठिकाणी तुमचा आन्सर आलेला आहे 4 2. 12चा 2 घेतला, कॅरी 1 केला, 9 ॲड 1 10 झाले, 10 आणि 4 तुमचे 14 आले, 4 कॅरी 1 7 आणि 1. तसंच या पद्धतीने आपण 49 149 149चा स्क्वेअर बघणार आहोत. तर बघा 1चा स्क्वेअर 2 इंटू 1 इंटू 4 AB, 2 इंटू 1 इंटू 9 2AC, नंतर 4चा स्क्वेअर म्हणजे Bचा स्क्वेअर, नंतर 2 इंटू 4 इंटू 9 म्हणजे BC 2BC आणि नंतर Cचा स्क्वेअर. तर मग या ठिकाणी बघा 1 8, नंतर आले तुमचे 9 2 जा 18, 4चा स्क्वेअर आला 16 आणि 9 4 जा 36, 36 2 जा 72 आणि 9 स्क्वेअर 81. मग आता 81चं काय करणार तुम्ही, 1 या ठिकाणी ठेवणार, 8 कॅरी, या ठिकाणी 72 ॲड 8 काय झाले 10 झाले. तर 10चा तुमचा 0 येणार, कॅरी 8 येणार. बघा कॅरी 8. आता 16 ॲड 8 तुमचे काय आले, 6 ॲड 8 आले 14. तर 14चा 4 ठेवायचा, कॅरी 1 या ठिकाणी आलेला आहे, 1 ॲड 1 2 आणि 18 तुम्हाला डायरेक्ट ॲड करायचे. ते 18 आणि 2 तुमचे झाले 20. तर 20चा येणार परत 0, कॅरी 2, 8 ॲड 2 आले तुमचे 10, परत कॅरी 1. म्हणजेच आन्सर आलं 200401. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 2 लॅक. अशा पद्धतीने आपला आन्सर या ठिकाणी आलेला आहे 401.